नमस्कार. आजच्या या विश्लेषणामध्ये एका अत्यंत रंजक आणि प्रत्येकाच्या जिव्हाळ्याच्या विषयावर आपण गप्पा मारणार आहोत. म्हणजे बघा, आपल्या अगदी छोट्या छोट्या रोजच्या सवयी आपलं संपूर्ण नशीब कसं घडवतात हे समजून घेण्याचा हे एक भन्नाट प्रवास असणार आहे. आपला मुख्य विषय आहे लहान सवयी आणि त्यातून घडणारे प्रचंड मोठे बदल. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आता एक प्रश्न पडतो, मोठं यश मिळवायचं असेल तर रातोरात काहीतरी प्रचंड मोठं करावं लागतं का? खूप अवाढव्य प्रयत्न करावे लागतात का? समाजात हा असाच एक गैरसमज रूढ आहे. कोणतीही मोठी गोष्ट साध्य करायची ते एकाच झटक्यात खूप मेहनत करावी लागेल असं नेहमी वाटतं. पण आज हा गैरसमज आपण पूर्णपणे दूर करणार आहोत. या प्रश्नाचं अगदी स्पष्ट आणि थेट उत्तर आहे, अजिबात नाही. खऱ्या अर्थाने जर जीवन बदलायचं असेल ना, तर त्याची सुरुवात नेहमीच अगदी लहान आणि सहज शक्य असलेल्या सवयींनी होते. तर मग चला पहिल्यांदा समजून घेऊया या लहान सवयींची खरी ताकद काय असते. रोजच्या छोट्या कृती कशा काय भविष्य ठरवतात ते बघूया. पाण्याचा एक छोटासा थेंब घ्या, अतिशय नाजूक असतो, बरोबर? पण तोच थेंब जर एखाद्या दगडावर सातत्याने एकाच जागी पडत राहिला तर विचार करा काय होईल. तो त्या कठीण दगडातही खड्डा पाडू शकतो, चक्क तो दगड फोडू शकतो. हे एक उत्तम उदाहरण आहे जे सांगतं की अचानक लावलेल्या मोठ्या ताकदीपेक्षा दीर्घकाळ टिकणारं सातत्य कितीतरी पटीने अधिक शक्तिशाली असतं. रोजच्या जीवनात आपण करत असलेल्या अगदी साध्या वाटणाऱ्या कृतीच भविष्याची अचूक दिशा ठरवत असतात. थोडक्यात सांगायचं तर चांगल्या सवयी यशाकडे घेऊन जातात तर वाईट सवयी अपयशाकडे. आणि ह्याच सातत्याला एका गणिताच्या भाषेत सांगायचं झालं तर त्याला म्हणतात 1% सुधारणेचा नियम. हा नियम खरोखरच कमाल आहे. फक्त 1%. ऐकायला किती लहान वाटतं ना, पण दररोज फक्त 1% स्वतःमध्ये सुधारणा करणं ही गोष्ट खरोखरच आश्चर्यकारकपणे साधी आणि सोपी आहे. कोणतंही मोठं लक्ष गाठायचं असेल तर 100% बदल एकाच दिवशी करण्याची अजिबात गरज नसते. दररोज फक्त 1% अधिक चांगलं होण्यावर लक्ष केंद्रित केलं तर सुरुवातीचा टप्पा अत्यंत सोपा आणि अगदी आपल्या आवाक्यातल्या वाटतो. यामुळे होतं काय तर अपयशाची किंवा कंटाळ्याची भीती कमी होते आणि रोज ती कृती करण्याची प्रेरणा वाढत जाते. एका छोट्या बीजाचं उदाहरण घेऊया. ते बीज काही रातोरात मोठं होत नाही, पण ते जर रोज फक्त 1%ने वाढत गेलं तर हळूहळू त्याचं एका विशाल वृक्षात रूपांतर होतं. अगदी तसंच मानवी जीवनातही जर दररोज फक्त 1% सुधारणा केली तर वर्षभरात तब्बल 37 पटींनी अधिक चांगला परिणाम दिसून येतो. विचार करा, 37 पटींनी. हा साधा गणितीय नियम सवयींची खरी ताकद आणि जादू दाखवून देतो. सुरुवातीला हे बदल इतके छोटे असतात की ते डोळ्यांना स्पष्ट दिसतही नाहीत, पण कालांतराने त्यांचा संचित परिणाम खरोखरच थक्क करणारा आणि आयुष्य बदलवणारा असतो. आता हे सगळं छान वाटतं हे, पण सवय लागते तरी कशी? हे समजून घेण्यासाठी आपल्याला सवयीच्या 4 वैज्ञानिक पायऱ्या पाहाव्या लागतील. सवयी कशा तयार होतात यामागे एक अत्यंत भक्कम असं शास्त्र आहे. कोणतीही सवय अंगवळणी पडण्यासाठी या 4 पायऱ्या क्रमाने समजून घेणं महत्वाचं आहे. उदाहरणच घ्यायचं झालं तर सकाळी उठल्यावर टेबलवर ठेवलेला पाण्याचा ग्लास दिसणे हा झाला संकेत. हा संकेत मेंदूला एक संदेश देतो. त्यानंतर शरीराला पाण्याची गरज जाणवते, ती पाणी पिण्याची तीव्र इच्छा म्हणजे आकर्षण. मग आपण प्रत्यक्ष तो पाण्याचा ग्लास उचलून पाणी पितो, ही झाली आपली कृती. आणि सर्वात शेवटी पाणी प्यायल्यानंतर मिळणारी तृप्ती हे असतं बक्षीस. ही 4 टप्प्यांची साखळीच कोणत्याही सवयीचा मूळ पाया असते, मग ती सवय चांगली असो किंवा वाईट. आता यातली सर्वात महत्त्वाची पायरी कोणती असेल तर ती शेवटची, म्हणजे बक्षीस. कृती पूर्ण केल्यानंतर मिळणारा तो आनंद किंवा जे समाधान असतं ना, तोच तो दुवा आहे ज्यामुळे मेंदूला ती कृती वारंवार करण्याची प्रेरणा मिळते. जर बक्षीसच नसेल तर ती कृती पुन्हा करण्याची इच्छाच निर्माण होणार नाही. म्हणूनच कोणतीही नवीन आणि चांगली सवय अंगवळणी पाडायची असेल तर त्या कृतीनंतर स्वतःला एक छोटंसं बक्षीस देणं किंवा त्यातून मिळणाऱ्या समाधानावर लक्ष केंद्रित करणं खूप गरजेचं असतं. हीच ती गोष्ट आहे जी सवयीला दीर्घकाळासाठी टिकून राहायला मदत करते. पण हे सगळं प्रत्यक्ष कृतीत कसं आणायचं, यासाठी आपल्या सभोवतालचं वातावरण कसं असायला हवं हे आता आपण बघूया. यशस्वी होण्यासाठी आपल्या आजूबाजूच्या भौतिक वातावरणाची रचना कशी असावी हे समजून घेणं खूप फायद्याचं ठरतं. समजा वाचनाची सवय लावायची आहे तर पुस्तक नेहमी डोळ्यांसमोर म्हणजे अगदी टेबलावर ठेवणं गरजेचं आहे. यामुळे ती कृती सोपी होते आणि मेंदूला सतत संकेत मिळत राहतो.
याउलट सतत मोबाईल बघण्यासारखी एखादी वाईट सवय मोडायची असेल तर तो फोन ड्रॉवरमध्ये लपवून ठेवणं किंवा चक्क दुसऱ्या खोलीत ठेवणं जास्त फायदेशीर ठरतं. सवयी सोप्या किंवा कठीण करणं हे संपूर्णपणे आपल्या आजूबाजूच्या वातावरणाच्या रचनेवर अवलंबून असतं. केवळ आपल्या इच्छाशक्तीवर अवलंबून राहण्यापेक्षा वातावरणच असं बनवणं की चांगली कृती करणं सोपं आणि वाईट कृती करणं कठीण जाईल, हा एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे. आणि जेव्हा आपण हे सगळे छोटे छोटे बदल सातत्याने करत राहतो तेव्हा एक खूप मोठी गोष्ट घडते. ती म्हणजे स्वतःची ओळख बदलणे. आता आपण एका अत्यंत तात्विक आणि महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. या सर्व लहान कृतींमागचं अंतिम उद्दिष्ट केवळ काहीतरी वेगळं करणं एवढंच नसतं, तर स्वतःची संपूर्ण ओळख बदलून टाकणं हे असतं. हा दृष्टिकोनातला बदल अतिशय शक्तिशाली आहे. मी रोज थोडं धावतो असं म्हणण्याऐवजी मी एक धावपटू आहे असं म्हणायला सुरुवात करा. जो व्यक्ती दररोज थोडं धावतो तो कालांतराने फक्त एक धावणारा व्यक्ती राहत नाही, तर तो एका मॅरेथॉन रनरची संपूर्ण ओळख आत्मसात करतो. सवयी केवळ आपल्या कृती बदलत नाहीत, तर त्या माणसालाच मुळातून बदलतात. आणि एकदा का स्वतःची ओळख बदलली की मग सवय टिकून ठेवणं हे कोणतंही ओझं न राहता तो आपल्या स्वभावाचाच एक अविभाज्य भाग बनून जातो. तर थोडक्यात सांगायचं झालं तर जीवनात मोठे आणि क्रांतिकारी बदल घडून आणण्याचं सर्वात मोठं रहस्य हेच आहे, अत्यंत छोट्या स्तरावरून सुरुवात करणं. जेव्हा या लहान सवयी एकत्र येतात आणि नकळतपणे एक नवीन ओळखच घडवतात, तेव्हाच तो बदल खरा, शाश्वत आणि प्रेरणादायी ठरतो. ही काही केवळ एका दिवसाची किंवा महिन्याची गोष्ट नाही, तर ही जीवन जगण्याची एक निरंतर प्रक्रिया आहे. छोट्या सवयींची ही साखळीच एका सामान्य जीवनाला असामान्य यशाकडे घेऊन जाते. आणि आता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. आज कोणती 1% सुधारणा सुरू होणार? मोठा बदल घडवायचा असेल तर सुरुवात आजच्या एका छोट्या कृतीतूनच करावी लागेल. आपलं हे विश्लेषण जरी इथेच थांबत असलं तरी या विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच एका नवीन, सकारात्मक आणि प्रचंड मोठ्या बदलाच्या प्रवासाची सुरुवात करेल. छोटे बदल करत रहा आणि मोठं यश